हे गाईज वेलकम टू द न्यू व्हिडिओ. तर कसे आहात तुम्ही सगळे? एकदम मजेत मस्त राहा. एक लाईफ आहे, एन्जॉय करा. तर मी चाललो आहे आता मुंबईला काला घोडा आर्ट फेस्टिवलला. मी पहिल्यांदा चाललो तिकडे, मी कधी गेलो नाही. बघू एक्सपिरियन्स कसा आहे तिकडे जाऊन, काय कसं आहे. आता मी मस्त निघालो घरून. आता इथून जाईल पहिले खारघर स्टेशनला, मग खारघर स्टेशनवरून ट्रेन पकडून जाईल CSTला. मग बघू CSTहून कसं आहे तिकडे जायचा प्लॅन. तिथून शेअरिंगनी जाताना बोलतात 20-20 का 10-10 रुपये घेतात शेअरिंगनी. बघू तिकडे कसं आहे काला घोडा. पण तिथं कसं आहे माहिती आहे का, यूट्यूबला मी व्हिडिओ बघितलेत, चित्रीकरण म्हणजे चित्र केलेले आहेत मस्त. म्हणजे प्रत्येकाने अलग अलग आपल्या पद्धतीने काय काय केलेले आहेत. बघू लेट्स सी, बघू तिथं जाऊन काय सीन आहे. पहिल्यांदा चाललो आहे ना, आणि एकटाच चालू आहे ते पण, सोबत कोण पण नाही. वन लाईफ एन्जॉय करा फक्त, दुसरं काय नाही. काम धंदे तर आपल्याला आहेतच. तर काय आता आलेलो आहे मी खारघर स्टेशनला. खारघर स्टेशनच्या पार्किंगमध्ये गाडी लावलेली आहे आपली. इथं कसं आहे माहिती आहे का, गाडी तर एकदम सेफ राहते. दुसरीकडे खाली लावायचं बोलत म्हणजे पोलीसवाले येतात, फाईन वगैरे मारतात. म्हणून इथं गाडी लावली पार्किंगला. आता बघू इथं पावती फाडेन. पार्किंग चार्ज लागतात ना इथं 15 रुपये काहीतरी. तर पावती फाडून तिकीट तर काढलेलं आहे मी. तिकीटचा पण टेन्शन नाही. किती गाड्या लागल्यात बघा. जागा कुठून आता पावती फाडेल आणि जाईल ट्रेन. काय माहीत आता कितीची ट्रेन, 12:30 ते वाजलेत. ऊन तर खूप आहे. तर काय पावती फाडली, 15 रुपयाची पावती, त्याला 10 रुपये दिले. तर पाहिले 10 रुपये आपला काम ऐसा आहे. बघू आता सी ट्रेन कितीची आहे, 12:52ची आहे. पहिले 12:45 चालेल आता. बघू लवकर जाऊ ट्रेनला. तर इथून मला आता प्रॉपर 2 तर वाजतील जायला इथून. 2 आता किती 12:52ची ट्रेन वाजल्या. 2 इथून बरोबर CSTला पोहोचेल मी 2 वाजता. बघू आता ऊन तर खूप लागते बाहेर. ऊनाने वाट लावल्या नाही तर चालू ना अजून 2 लाख सोबत. तर काय आता आलेलो आम्ही काला घोड्याला. पहिले साईडने पहिले अशी दुकान आहेत एंट्रीला. आज तर गर्दी असते खूप. आज गर्दी. तर काय एंट्री केली इथून काला घोड्याला. मेन गेट आहे काला घोड्याचा. इथून गेलो आतमध्ये, मग स्टार्टिंगला हे दिसला द एअर वी ब्रीथ. हे बघितलं आहे म्हणजे माणसाचं स्ट्रक्चर काय ते बनवलेलं आहे. मग इथून निघलो सीधा, मग समोर दिसला पबजी खेळताना बरं पोरा. पण हे काय पबजीचा पण गेम बनवून ठेवलं आहे. मग तिथून फिरलो इकडे तिकडे बघितलं, नुसती पब्लिक दिसतं. या साईडला हे स्टॉल लागलेले आहे तिकडं, कपडे वगैरे काय ते. इथून फिरलो आहे बघा, इथं बॉडीगार्ड आता थांबले. तर इच्छा निघलो. इथं समोर आहे STD ISD PCOचं इंटरनॅशनल कॉलिंग. म्हणजे बापू आपला गांधीजी इथून फोनवर बोलतो आपल्या मोदींशी. इथं काय डू नॉट इंटर. मग निघलो इच्छा. मग अजून पुढं नुसतं पब्लिक कोण फोटोचं काढतं, कोण काय तर करतं. मग बघा इथं अजून पब्लिक. इथं तर डायरेक्ट भूतच बनवून ठेवले. हे काय भूत काय माहीत काय होतं तिथं. निघलो मग तिशा बाजूला बघा काय व्हॅलेंटाईन नाही टाईमलाईन ऑफ काय ते. मग तिथून बघा इकडून गेलो चाललो. मग अजून बघा सगळे बिजी आहेत फोटो काढणे. बघा समोर नुसता कॅमेरा समोर आहे बघा. इकडे तर बघा तो काय कोणलाच नाव आहे तरी पण फोटो काढायला सगळे थांबले. फोटो. यो काय घोडा, यो तर रंगीबिरंगी घोडा आहे. या घोड्याला बघितला. मग इथून डायरेक्ट समोर जाऊन हे बघा नुसतं पोरा फिरतात इकडून तिकडून नुसते फिरतात.
समोर असाच आहे नुसतं काहीच नाही इथं फक्त 4-5 हे ठेवल्यानं नुसतं पोरं आल्या तिथं पोरापोरी फोटो काढायला. हे बघा हे तर काय तर अलगच बनवून ठेवलं हे चित्रकाम. इथून अजून पुढे गेलो पुढे ना अजून वापस आलो पुढं. मग इथं पण काहीतरी बनवून ठेवलं आहे बघा हे म्हणजे कलियुग दाखवलं वाटतं कलियुग. इथून असा गोल 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 काय माहिती काय काय दिसतं ह्याच्यानं काय समजत नाही आपल्याला. चक्र चक्री करून गेलो इथून पुढं. हे बघा हे तर काय तर अलगच बनवून ठेवले लाकडी महोत्सव केले इथं. इथून मग हे तर काय हे चित्र मला काय समजत नव्हतं. मग फिरलो वैतागून गेलो. हे बघा हे दिल काय लोक नुसतं फोटो काढून बीचेत फोटो काढणं. मी आलो व्हिडिओ काढून 2 मिनिटांनी. इथं बाटली म्हणून ठेवले डायरेक्ट मिल्टनची बॉटल. तर काय तिथून निघलो फिरून मग समोर दिसले बिल्डिंग चालली सगळी बाहेर निघताना काहीच नव्हतं तिथं बघायला. मग इकडं काय तर कॅन्सरचा इकडं काय तर शूट नाही तर कॅन्सरचं तिकडे स्टॉल आहे आणि तिकडं ते काय तर शूट करत होते. मग तसाच निघलो बाहेर वैतागून गेलो फिरून काहीच नव्हतं. हे पण बोलतात आहे का. तर काय आता मी वापस चाललो आहे. इथं काल्या घोड्याला काहीच नाही काय म्हणून पब्लिक येतं जास्त. फक्त त्यांनी काय केलं माहिती आहे का म्हणजे प्रत्येकाने आपापले हे केलेत म्हणजे चित्र वगैरे डिझाईन काढून दाखवले. फुकट चालू इकडं काय फायदा नाही झाला. वाटून काय तर असं अलग बघण्यासाठी तर काय नाही गेलो फक्त चित्र वगैरे ते त्यांनी म्हणजे काय केलं चित्र ते पण ना डिझाईन काढून ठेवले ना. तर काय आता चाललं मी चालत स्टेशनजवळ. इथून 10 मिनटाचा रस्ता आहे चालत. तिकडून येताना कसं झालं माहिती आहे का माहीत नव्हता ना. पण इकोने आलं तर इकोवाल्याने घेतले 30 रुपये. पण जवळच होतं इथून किती 2-3 मिनटाचा रस्ता होता फक्त. तिथे एकाला मी विचारला तिथून वापस रिटर्न कसं जायचं त्याने बोलला सीधा जा बोलला. तर चाललो आता वापस. जवळच आहे बोललो मग कशाला टॅक्सीने जाऊ. तर बघत जातो ना व्ह्यू काय आहे काय नाही. आता चाललो आहे मी वापस. उन्हाचं उगं झालं वाटलं मला मुंबईला फायदा ना झाला. हे बघा जाता मी गेलो डायरेक्ट लंडनला. बघा लंडनचा व्ह्यू दिसतं की ना बाहेर देशांचा व्ह्यू. तिकडं फिरत निघलो तर मला दिसलं डायरेक्ट लंडन सिटी दिसली. मग तिकडे गेलो गल्लीन बघतो तो काय मोठ्या बिल्डिंगा. हे बघा कसल्या मोठ्या बिल्डिंगा दिसतात आणि व्ह्यू पण बघा ना कसला दिसतं जसं की बाहेर देशात आलो आपण. सेम वाटतं ना बाहेर देशात आल्यासारखा. काय मुंबई बाहेर आपली आपण मुंबईत राहून सगळं जग करू शकतो माहिती. तर काय झालं आता खारघर स्टेशनला पार्किंगमध्ये. आता चाललो घरी. वैताग आला फिरून काला घोडा तेवढा भारी नाही काय. जाऊन फक्त मी फुकट गेलो वाटतं तिकडं. दुसरीकडे कुठे गेलो असतं बरं झालं असता. तर आता घरी चालले भूक पण लागले मला. बघू आता इथे थोडंफार काय तर खाईन ना तर सीधा घरी जाईन. ऊन पण खूप आहे. उन्हाने तर वाट लावले फिरायचं असं उन्हात. बघू जायला आता मी घरी भेटू. तर काय आता आलेलो आहे मी घरी. थकलो पूर्ण फिरून हल्ली पण आले. तर तुला घरी जाऊन एकदम फ्रेश होतो. तर मी आता थोडं खाऊन तर आलो मी खारघरवरनं. आता खायची करणार फ्रेश होऊन डायरेक्ट झोपतो. बघू संध्याकाळी पुढे गेलो तो जाईन. बाय सी यू. असं खरं डोळे मोठे नाही चष्मा तर घाला रात्री. चष्मा देऊ तुम्हाला थांबा. कुठं आहे येलो चष्मा. होय ना. आता ते चला बघ एकदम डॅशिंग हिरो.
रात्री असं झोपायचं चष्मा घालून हम्म. आहे का?